पुढची गाडी पुढे पुढे हा ती सेकंड बाईक गाडी आहे बघा कोणाची. हा अगदी बरोबर अरविंद भाऊ. पाठीमागची पाठीमागची तिच्या हा समोरची गाडी अगदी बरोबर. थँक्यू धन्यवाद धन्यवाद. शेलोमाता वॉल संघाचे मला वाटतं राजन मडवी यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम. तर मित्रांनो जाऊया आपण या स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनल सामन्याच्या समालोचनाकडे. मी कालराम केनी सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत करतो आणि गावदेवी होली संघाचं मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय की त्यांनी मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. तुझीच वाट बघतो. तर निश्चितच सलामीर जोडी खेळपट्टीवर पोचलेली आहे. शेलोमाता वर्ल्ड संघाची नेहमीप्रमाणे बालकृष्ण पाटील बीके आणि संजय पाटील. तर सलामीर गोलंदाज जय बजरंग कायरोली संघाकडून संघनायक भारत पाटील. क्षेत्ररक्षण लावलं गेलेले पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी यष्टीरक्षक गुरु इस्टर्नपासून अगदी जवळ. शॉट थर्डमॅन श्याम कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन वर कुंदन पाटील आहेत आणि डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण होते नीलम नाईक यांच्याकडून. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी होती. इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर रिझनवर उभे आहेत नीलम नाईक आणि एका धावेनी या सेमीफायनल सामन्याचं शेलोमाता वर्ल्ड संघाकडून धावांना सुरुवात झालेली आहे. चार षटकांचा सामना आहे आणि पहिल्या चेंडूवर एका धावीने शेलोमाता वर्ल्ड संघाच्या फलकावर धावांना सुरुवात झालेली आहे. ओव्हर द विकेट षटकातील दुसरा चेंडू आणि अप्रतिम फटका. अगदी इनफिल्डच्या वरून फटका केले होते. संजय यांना चेंडू बीट करून गेला होता सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने संजय पाटील यांनी आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलेले आहे आणि संघाची धावसंख्या झालेली ती 5. तर निश्चितच संजय पाटील यांच्यासाठी सलग 3 चौकारासाठी 500 रुपये. विजयदादा पाटील यांच्याकडून बक्षीस. गावदेवी ओली संघाचे उत्कृष्ट खेळाडू आणि निश्चितच अजून एक चौकार बाकी आहे. संजयच्या बॅटमधून जर अजून एक चौकार येतोय तर विजयदादा पाटील यांच्याकडून त्यांना कॅश प्राइज 500 रुपये दिले जातील. धन्यवाद. बघूया धावसंख्या झालेली ती 9 आणि आता मला वाटतं थोडंसं फिल्डिंग मध्ये चेंजेस. मिड ऑफ वरचा क्षेत्ररक्षक मिड ऑनला उभा केलेला आहे आणि डीप लॉंग ऑन वरचा क्षेत्ररक्षक कुंदन पाटील याला डीप लॉंग ऑफ वर लावलेला आहे. चांगला निर्णय मी तर म्हणेन, कारण की पहिले 2 फटके बघितले तर त्याच दिशेने इथे मात्र क्षेत्ररक्षण चेंज आणि 3 चेंडूवार 3 चौकार आणि विजयदादा पाटील यांचे 500 रुपयाचा मानकरी संजय पाटीलला ठरलेला आहे. निश्चितच 500 रुपयाचं कॅश प्राइज विजयदादा आपण देखील संजय पाटील यांच्यासाठी इथे जमा करायचं आहे आणि धावसंख्या जाऊन पोचली ती 13 वर. अगदी जे 500 रुपयाचं बक्षीस लावलं होतं बघा आणि ते 500 रुपये पटकवलेले आहेत. आज विजयदादांनी काही त्यांच्या खेळाडू मित्रांसाठी ते बक्षीस लावले होते आणि संजय पाटील यांचे 500 रुपये आमच्या समोरच्या कक्षामध्ये जमा झालेले आहेत.
धावसंख्या 13, 4 चेंडूमध्ये 13 धावा. ते ऑन साइडला फटका केले. बघू काऊ कॉर्नर रिझन मध्ये संदीप याच्याकडून थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. क्रिकेटमध्ये मित्रांनो चुकीला माफी नाहीये. तुम्ही जेवढे चुका कराल तेवढे आपल्या संघाला ते घातक ठरू शकतील. धावसंख्या 15 वर पोहोचलेली आहे. 5 चेंडूमध्ये 15 धावा. इथे स्टँड अँड डिलिव्हर चांगला फटका आणि निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्या संजयच्याकडून पाहायला मिळालं. इनफिल्डच्या आतमध्ये एकच धाव आलेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद धावा बनवलेल्या त्या 16. त्यामध्ये 3 चौकार संजय पाटील याच्या बॅटमधून. संजय खेळतोय 15 वर तर बालकृष्ण खेळतोय 1 वर. अशा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा या शेलोमाता वर्ल्ड संघाच्या फलकावर. आणि बघा महेशजी जोशी यांनी देखील संजय याच्यासाठी बक्षीस लावलेले. विजयदादांनी चौकारांसाठी 500 लावले होते तर ओलीगावचे नामांकित उद्योजक महेश जोशी यांनी आता संजय पाटील याला 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलेले आहे. धन्यवाद महेश जोशी. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून रोहिदास म्हात्रे यांनी कारविली संघासाठी ऑल दी बेस्ट केलेले. कारविली गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत रोहिदास म्हात्रे. ऑर्गनाइज कमिटी आणि त्याचबरोबर जय बजरंग कारविली संघासाठी त्यांनी ऑल दी बेस्ट सांगितलं. धन्यवाद रोहिदासजी म्हात्रे. आणि निश्चितच दुसऱ्या षटकासाठी इथे पाचारण केलेले आहे. संघनायक भारत पाटील यांनी कुंदन पाटील याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. बघा स्वतः पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या तर मात्र सर्व क्षेत्ररक्षक हे सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. फक्त 2 क्षेत्ररक्षक इष्टरक्षकच्या मागे व्हीसेप मध्ये शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन. मिस्टाईन फटका आहे. अगदी लोमॅस लँड मिड विकेटवर चेंडू लँड झाला होता आणि 2 धावा कंप्लीट झालेली आहेत. धावसंख्या पोचते ती 18 वर. 7 चेंडूमध्ये 18 धावा ची भागीदारी बीके आणि संजय पाटील या फलंदाजांच्या माध्यमातून. निश्चितच दोन्ही तगडे संघ आहेत आणि दोन्ही संघांनी अप्रतिम खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून केले. कालच्या दिवसातून अव्वल संघ ठरला होता शेलोमाता वर्ल्ड आणि आजच्या दिवसातून आपण पाहतोय जय बजरंग कारिवली. चांगलं क्षेत्ररक्षण होते. अगदी एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललं होतं नीलम नाईक यांनी आणि एकापेक्षा जास्त काही नाही. धावसंख्या झाली ती 19 धावा. 8 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या डावातील बालकृष्णाच्यासाठी ऑन साइडला फटका खेळलेत. पुन्हा एकदा काऊ कॉर्नर आणि डीप लॉंग ऑन सीमारेषेवरून नीलम नाईक याच्याकडून क्षेत्ररक्षण करण्यात आलेले. धावसंख्या 1 ने धावसंख्या झाली ती 20. येते बघूया चेंडू शॉर्ट फाईन लेग रिझनवर अडवला होता. मला वाटतं तिथे मनोहर हे क्षेत्ररक्षक होते. 1च धाव आलेली आणि धावसंख्या पोचते ती 21 वर. 21 धावा. इथे खराब चेंडू होता मात्र खराब चेंडूचा हवा तसा समाचार
घेता आलेला नाहीये. इनफिल्डच्या आतच चेंडू लँड झाला होता आणि अगदी कुंदन पाटील यांनी या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू टाकलेले आहेत आणि धावा खर्च केले आहेत ते 6. म्हणजे ज्या भारत यांच्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या त्या धावांवर कुठेतरी पांघरून टाकण्याचं काम केलेलं आहे. या ते फटका फसलाय आणि पहिली विकेट शेलूमाता वर्ल्ड संघाची कुंदन पाटील यांनी मिळवलेली आहे. चांगला झेल घेतला होता संदीप पाटील यांनी आणि पहिला धक्का लागतोय वर्ल्ड या संघासाठी संजय पाटील यांच्या रूपानं. 22 धावा झाली आहेत 11.00 सरासरीनं 1 गड्याच्या मोबदल्यात. हॅलो, पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय या स्पर्धेसाठी खास करून अष्टविनायक ठाकूर संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर विष्णू ठाकरे यांनी देखील ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद विष्णूजी. तर बघा आता संजय बाद झाले आणि आता बक्षीस लावलेले आहे महेश जोशी यांनी बालकृष्ण पाटील बीके साठी. प्रत्येक धावेला आपल्याला 10 रुपये ऍड केले जातील. जेवढ्या धावा येतील इंटू 10 केले जातील म्हणजे 10 रुपये पॉइंट. बघूया महेश जोशी यांनी आगले वेगळे बक्षीस. मंगेश फलंदाजीसाठी 3ऱ्या क्रमांकावर आलेले आहेत. संघटनेचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत आणि पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतील गोलंदाज संदीप पाटील. 3रं षटक आणि पहिला चेंडू मंगेश भोईर फेस करतील. पहिल्या चेंडूवर फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी आणि एक मोठा धक्का शेलूमाता वर्ल्ड संघाला मंगेश भोईर यांच्या रूपानं 22 धावसंख्येवर. अगदी फटक्यामागची ताकद आणि टायमिंग चुकीचं, फटक्याची निवड चुकीची केली होती. बघा अगदी इंद्रपाल पाटील क्रमांक 4 वर हा खेळाडू नेहमीच डावाची सुरुवात करण्यासाठी ओळखला जातोय. मात्र या सामन्यातून काहीतरी नवीन प्रयोग नवीन रणनीती आखली गेली होती शेलूमाता वर्ल्ड संघाकडून. मंगेश भोईर अपयशी ठरलेले आहेत. साफ निराशा केलेली आहे या सामन्याच्या माध्यमातून. गोलंदाज तयार होतील संदीप पाटील ओव्हर द विकेटनी. बीके साठी हा चेंडू ऑन साइडला खेळलेत. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण. निलिम नाईक चेंडू उचलून फेकी करीपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केलेत आणि धावसंख्या झाली ती 24. बीके याच्यासाठी प्रत्येक धावेसाठी पारितोषिक महेश जोशी यांनी लावलेले आहे. एकूण धावा किती होतील तेवढे आम्ही निश्चितच महेश जोशी यांच्यापर्यंत माहिती पोहोचू. 1 धाव केलेली. दुसऱ्या धावेसाठी बघा थोडीशी चुकी आणि पुरेपूर फायदा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बीके आणि इंद्रपाल नेहमीच खेळपट्टीवर अतिशय वेगाने पलताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या झाली ती 26. 3ऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढील चेंडू विकेटसाठी विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता ऑन दी कार्पेट. चेंडू डीप मिड विकेट कडे लँड होतोय. बॅकअप चांगला आहे. बघा कुंदन पाटील तिथे दक्ष आहेत आणि धावसंख्या पोचले ती 28 वर. अठ्ठावीस धावा झाल्यात. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे.
बघूया बालकृष्ण आणि इंद्रपाल. अठ्ठावीस धावा. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. स्टेप डाऊन खेळलेत अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. संजय चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत बघा सलग दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर 4 वेळा दुहेरी धावा या बालकृष्ण पाटील याच्या बॅटमधून आपण पाहतोय. इंद्रपाल पाटील त्याला चांगली साथ देत आहेत. नॉन स्ट्राईकला चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 30 या आकड्यावर. आणि शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील फलटॉस बॅट आणि ते पंचांनी नो बॉलचा देखील इशारा केलेला आहे. चेंडू जातोय डीप फाईन लेग. मात्र पायाच्या सायनी चेंडू अडवलाय श्याम यांच्याकडून. डीप थर्डमॅन रिजनला 1+3 अशा 4 धावा या चेंडूवर ऍड केल्या जातील शेलोमाता वर्ल्ड संघाच्या फलकावर. आणि धावसंख्या झाली ती 34. हा चेंडू फ्री हिट असेल. बघूया. आणि हा फ्री हिट चेंडू खेळण्यासाठी इंद्रपाल पाटील यांच्याकडे संधी असेल. बघूया इंद्रपाल पाटील आपल्या इनिंग मधला पहिला चेंडू आणि तो देखील फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतील. 34 धावा इन बोर्ड. 2 फलंदाज बाद आहेत. फ्री हिट चेंडू ऑन साइडला खेचलाय कुंदन पाटील. तिथे दक्ष होते. बघूया दुसरी धाव देखील पूर्ण. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल या फलंदाजांनी 5 वेळा दुहेरी आणि 1 वेळा तिहेरी अशा धावा धावून पूर्ण केली आहेत. एकूण 14 धावा खर्च केल्या संदीप यांनी तिसऱ्या षटकामध्ये. आणि शेलोमाता वर्ल्ड संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 36. 12.00च्या सरासरीनं 36 धावा झालेल्या आहेत. निश्चितच 50 की 45+ जेवढ्या धावा येतील शेलोमाता वर्ल्ड संघासाठी तेवढ्या धावा खूप महत्वाच्या असतील. चौदा धावसंख्या झालेली आहे. 14 धावा वर बीके खेळतोय तर त्याला इंद्रपाल पाटील 2 या धावसंख्येवर साथ देत आहेत. बघूया शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज संजय. चौदा धावा झाली आहेत. चेंडू हवेमध्ये. निलाम नाईक यांच्याकडून चुकीला माफी नाही. 2 धावा कंप्लीट. बघा बिकियाचा झेल सोडलाय. सहज साधा सोपा झेल होता आणि निलाम नाईक यांच्याकडून आपल्याला चुकी पाहायला मिळाली. डीप लॉंग ऑफ वर दक्ष होते. 14+2 16 धावा आल्या बीकेच्या खात्यावर. संघाची धावसंख्या 38 झालेली आहे आणि 38 मध्ये या किती धावा येतील. इथे देखील 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. निश्चितच चौकार षटकारांची जर आपण हॅट्रिक पेश करता तर आपल्याला तब्बल 1000 रुपये महेश जोशी यांच्याकडून दिले जातील. बालकृष्ण पाटील याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. धावसंख्या 40 झालेली आहे आणि 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया. या इथे मोठा फटका ऑन दी फायर. चेंडू सीमापार. 6 धावांसाठी बीकेच्या बॅटमधून येतो षटकार.
46 धावा या संघाच्या फलकावर लागलेले आहेत. जुन्या चेंडूची फेकी करायची. 46 धावा आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. नाही अगदी बरोबर आहे. प्रत्येक रनसाठी 10 रुपये आणि षटकार हॅट्रिक साठी निश्चितच त्यांना 1000 रुपये कॅश प्राइज आहे. बघा इथे आउटसाइड एज चेंडू शॉर्ट फाईन लेग रिजन मधून डीप फाईन लेग मधून उचललाय. श्याम यांनी 2 धावा कंप्लीट केलेले आहेत. निश्चितच सिंगल डबलनी धावफलक घालता ठेवलेले आहेत दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीवर आणि अगदी आपल्या संघाला एक चांगल्या धावसंख्येकडे घेऊन जाताना आपण पाहतोय. धावसंख्या झाली ती 48. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विकी याच्या बॅट मधून अजून एक ब्लास्ट. वाह, स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हॅन्डसम, जबरदस्त फटका. आक्रमण आणि आक्रमण संजय याच्या गोलंदाजीवर प्रति हल्ला. भिकी याच्या बॅट मधून हा दुसरा ब्लास्ट आणि धावसंख्या झाली ती 54. अगदी असं वाटलं होतं की कुठेतरी 50+ आतमध्ये शेलोमाता वर्ल्ड संघ थांबेल, मात्र ते बीके याला मान्य नाहीये. अप्रतिम फलंदाजी, वैयक्तिक 32 धावा हे त्याच्या खात्यावर आहेत. संघाच्या 54 आणि हा चेंडू मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये, संदीप पाटील चेंडूच्या समोर, मैदानावरून चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि ती पहिल्या डावाची समाप्ती. आणि धावसंख्या शेलोमाता वर्ल्ड या संघाने 2 गड्यांच्या मोबदल्यात 56 बनवल्या आणि विजयासाठी 57 धावांचं लक्ष ठेवलेले आहे. बघूया सरपंच उपसरपंच चषकामध्ये कुठला संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल होतोय. जय बजरंग कारिवली की शेलोमाता वाल की जय बजरंग कारिवली, हे दुसऱ्या डावामधून आपण ऐकूया समालोचक कक्षामधून मोहनदादा भोईर यांच्याकडून. हॅलो हॅलो हॅलो, वेलकम वासुदेव चौधरी. चला पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. सरपंच उपसरपंच चषक 2022.
बोल महेश बोल. काहीच नाही देवाचं त्यांची आर्थिकला फक्त तुमचं लवले ना आधार आर्थिक शक्याला कवर बसतं ना आर्थिक आधारप्रमाणे बघ एक शक्याला 300 रुपये शक्याला 300 रुपये द्या प्रत्येक शक्याला 300 रुपये ते देऊन टाक आरामात 3 चक्कर मधला का 900 भलवाल्या ना आता कसं वयाचं 3 वजे आणा बालपण मग 2 झालं 600 रुपये येऊन मी त्याला पाठवत 600 रुपये त्याची तुलना करतो ना हॅलो त्यांचं समुद्र किनारी असतात. हॅलो अँड बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. विजयाचं लक्ष आहे 57 धावांचं 56 धावा झालेली आहे 57 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. सलामी जोडी देखील टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. जय भजन कारवी संघाची संजय आणि नीलम सरपंच चषक 2022 स्पर्धेतला पहिला फर्स्ट सेमीफायनल सामना मित्र आपण पाहतोय आणि बघा कुठला संघ या स्पर्धेमधून या सामन्यामधून एक आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून या महत्वाच्या सामन्यामध्ये विजय संपादित करतोय आणि अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. शेळू माता बॉल की जय भजन कारिवली की शेळू माता बॉल. षटक क्रमांक पहिला बालकृष्ण. पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका संजूच्या बॅट मधून डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहतोय. वाडिश लॉंग ऑफ सीमरच्या बाहेर जाणारा दणदणीत चौकार. पहिल्या चेंडूवर मोठा फटका संजयच्या बॅट मधून अतिशय सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका आपण सुंदरसा ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. डाऊन द ग्राउंड शॉट एक क्रिकेटमधला सर्वात सेफ फटका आपण पाहिला. वाईटिश लॉंग सरळ सीमा रेषेच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. चौकार संख्या धावसंख्या 4 चौकारानं आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतोय संजू. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका. शॉर्ट कव्हरला चेंडू आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण मंगेशच्या माध्यमातून मिळते. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहिलं मंगेशच्या माध्यमातून. कुठेतरी संघाच्या 2 धावा वाचवल्या असं म्हटलं तरी वावगड राहणार नाहीये. 3 धावा वाचवल्या बाबूच्या चौकात होता तो कव्वा कितना भी लाले वाईट नाही होने वाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. मोठा फटका मारण्याचा मानस देखील आपण फलंदाजा पाहिला होता. मात्र चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. लाईनअप करू शकलो चेंडू मिडल ऑफ बॅट घेता आला नव्हता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नव्हता. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बालकृष्ण बेके. या ठिकाणी मात्र हलकासा अपील केला जातोय. पंच संमत नाही. लेग बाईचा इशारा देतोय. नवीनचा निर्वाळ धावसंख्या एकने पुढे सरकते 6. फुलेंचा चेंडू होता ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. फलंदाज संजू याला एक लॉलीपॉप चेंडू होता, ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार होता तसा मात्र निश्चित घेता आला नाही. परिपूर्ण मिस होताना आपण पाहिलं. स्विंग अँड मिस. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. मात्र एक 22च्या रूपाने धाव केली जाते. एक धावसंख्या 1ने पुढे सरकते 7. विजयाचं मोठं लक्ष आहे आणि निश्चितच सामन्यात कमबॅक व्हायचा असेल तर मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता आहे. बीके बॅक टू बॉलर असा मारा आपल्या फळतोडमध्ये चेंडूला, मात्र चेंडू स्टंपला हिट होतोय. कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी घेतली जात नाही. निर्धाव चेंडू जातो. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडासा बॅकफुट आपण पाहतोय. जय बजरंग कारिवली संघ विजयाचं लक्ष मोठं आहे. षटक क्रमांक पहिलं संपतं. धावसंख्येने फक्त आणि फक्त 7. येणारे चेंडू असतील 18 आणि विजयासाठी अजूनही 50 धावांची गरज असेल. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून कबीर ठाकरे, विष्णू ठाकरे, गणेश ठाकरे अँड अदर्स टीम यांच्याकडनं या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर कारंजा प्रतिष्ठित नागरिक रोहिदास म्हात्रे यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. त्याचबरोबर विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कारिवली देवराजी नाईक साहेब यांनी देखील कारविली संघाला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. सात धावा झालेल्या आहेत. 18 चेंडू 50 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांघिक दुसरा गोलंदाज इंद्रपाल. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार गोलंदाज आहे. चला प्लीज आपण थोडस बेल कमी घ्या. बघ लावून सांगते. पहिलाच खराब चेंडू दिशांनी चेंडू स्वेर मारा आपण पाहतोय आउट ऑफ स्टंप. वेलकम ज्ञानदेव पाटील वीर ताणे दापोडे संघाचे एक नामांकित खेळाडू. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. ज्ञानदेव पाटील आपण जर कुठं परीक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्पंजचा फटका आपण पाहतोय. तर या ठिकाणी झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. एक धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न असफल होतोय. फलंदाज धावचित सुरवणे बाद होतोय. नीलम ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. चेंडूला सुंदरसा स्पंज केलं होतं आणि चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहिला होता. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रमोद हा देखील आपण पाहिला. झेल कलेक्ट करता आला नव्हती. जीवदान मिळालं होतं. मात्र धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न देखील आपण मैदानामधून पाहिला होता आणि दुसरी धाव घेण्यासाठी जो प्रयत्न झाला होता तो असफल होतोय. महत्वाचा फलंदाज नीलम हा बाद होतोय.
चला प्लीज आपण थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय गोलंदाज एकच धाव. या एका धावाने संघात धावसंख्या एकने पुढे सकते धावसंख्या होते ती 10. षटक क्रमांक दुसरे बीजाचं मोठं लक्ष आपण पाहिलं 57 धावांचं लक्ष. आतापर्यंत धावफलकावर धाव ते फक्त आणि फक्त 10. ऑन साईडचा फटका आपण पाहतोय. 1 बॉल एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून चेंडूला चांगलं कलेक्ट केलं जातं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जात नाही, मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. बघा सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. लक्ष फार मोठे आणि अमानाचा जर पाठलाग करायचा असेल, मोठ्या धावेत संख्येचा पाठलाग करायचा असेल तर मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता आहे. चेंडूला शॉर्ट अँड पुलचा फटका. ऑन साईडचा फटका आपण पाहतो, मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 11 12. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना मित्र आपण पाहतोय. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका. चेंडू कव्हरला जातोय आणि अतिशय चांगले क्षेत्ररक्षण प्रमोद याच्या माध्यमातून चेंडू अडवण्यामध्ये देखील यश येत आहे. भले पायानं का होईना मात्र चेंडू अडवला जातोय. मिळतात फक्त 2 धावा. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सरकते 14. षटक क्रमांक दुसरे बीजाचं लक्ष 57 धावांचं. 1 बाद 14. अतिशय चांगला फटका. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. हॅलो आया ना. ओके चलेगा चलो. ओके ओके रहने दो, मिल जाना फिर ध्यान दो. षटक क्रमांक दुसरा सामना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 8च्या सरसने फक्त आणि फक्त 16. किती राहिले अजूनही विजयापासून 41 धावा दूर आहे. 12 चेंडूंचा खेळ आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाहायला सांगिक. तिसरं गोलंदाज शिवा. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका ऑन साईडचा आपण पाहतो. चांगलं क्षेत्ररक्षण इंद्रपाल याच्या माध्यमातून मात्र 2 धावा कंप्लीट केले जातात. या 2 धावांची संघात धावसंख्या दोन्ही पुढे सध्या धावसंख्या होते ती 18. षटक क्रमांक तिसरं विजयाचं मोठं लक्ष आहे. निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्यांची थोडीशी आवश्यकता आहे. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण फार महत्वाचं आहे. बघा वेळेच्या संदर्भात वॉर्निंग दिली जाते. शेडू माता वया संघाला फर्स्ट वॉर्निंग दिली जाते. शिवा स्ट्राइक रोटेट करतोय. कुंदन आता मात्र लाईन कुठेतरी चुकीची आहे. आउट ऑफ ऑप्शनचा चेंडू आपण पाहिला. पंच वाईटचा इशारा करतात. 1 धावेचा निर्बळ. धावसंख्या एकाने पुढे सगळे धावसंख्या होते ती 19. षटक क्रमांक तिसरे
11 चेंडूचा खेळ बाकी आहे, 38 धावांची गरज आहे. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका मारण्याचा मानस देखील आपण पाहिला होता. ऑन साईडचा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी कुठेतरी बॅट रिलीज झाली होती आणि चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाजाला एक निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर आहे. फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क, टायमिंग आणि नजर. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता कुंदन याचा. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. या ठिकाणी कुंदनेच्या बॅटमधून हा बिग ब्लास्ट. आता मात्र चेंडूची लाईन जबरदस्त रीड केली. ऑन साईडचा फटका देखील त्याच्या बॅटमधून सुंदर पाहिला. व्हाईट ऑफ लॉंगॉन सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार. 6 धावांनी थोडासा कमबॅक होताना आपण पाहतोय जय बजरंग कारविली संघ. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. पंचवीस. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 32 धावांची गरज आहे. सामना मित्र अजूनही संपलेला नाहीये. दोन्ही संघ मातबर संघ आहेत, नामांकित संघ, नावाजलेला संघ आणि सहजासहजी कुठलाही संघ हार स्वीकारणार नाहीये. येणारे 9 चेंडू विजयासाठी 32 धावांची गरज आहे. चेंडूला अतिशय सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. अप्रतिम उत्कृष्ट फटका. खराब चेंडू, उत्तम प्रहार. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू, फलंदाज थोडासा बॅकफुटला जातो. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर केलं होतं आणि चेंडू कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल्स मार्गस्थ होतोय. चौकार येतोय कुंदनेच्या बॅटमधून आणि या चौकारानं आता मात्र पलटवार करताना कारविली संघ देखील आपण पाहतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 29. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. मात्र या ठिकाणी फटका फसतोय. बेल जज काच. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. अतिशय बाखाण्याजोग झेल कलेक्ट केला जातो. इंद्रपालीच्या माध्यमातून फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगलं म्हणता येणार नाही. चेंडू मिडॉन सीमेच्या ट्रॅव्हल झाला होता, लँड झाला होता. आउटफील्ड मधून आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण इंद्रपाल याच्या माध्यमातून महत्वाचा फलंदाज बाद होतोय. आता येणारे चेंडू असतील 7 आणि विजयासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. त्याच्याकडे गेला बघ, ते तू इकडे बघ ना. त्याचा तो काही त्याला हो सात चेंडू 28 धावांची गरज. आता मात्र संदीपच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट आहे. चेंडूची लाईन चांगली रीड झाली होती. ऑन साईडचा फटका देखील त्याच्या बॅटमधून आपण सुंदर पाहिला. चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा षटकार येतोय आणि या 6 धावांनी आता पुन्हा एकदा कारविली संघ कमबॅक करतोय. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज. बघा विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. मात्र सकाळच्या 17 मध्ये पहिला सामना झाला होता मानकुली अगेन्स्ट गंगामाता गोंदवली आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता असताना मानकुली संघाने विजय संपादित केला होता. सुनील माळी याच्या बॅटमधून 23 धावा आपण पाहिल्या होत्या. आता मात्र ते समीकरण आहे विजयासाठी कारविली संघासाठी 7 चेंडू आणि 22 धावा. सकाळच्या पहिल्या सामन्यापासून 23 धावा चेस झाल्या होत्या. शेवटच्या सामन्यामधून 22 धावांची गरज आहे आणि बघूया 22 धावा चेस होतात का.
चौथीत दिली त्यांनी काल बघा येणारे 6 चेंडू विजयासाठी 22 धावांची गरज आहे. दोन महत्वाचे फलंदाज देखील आपण मैदानामधून पाहतोय. दोन्ही फलंदाजाकडे चांगली आपली चांगली क्षमता आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण पहिला सामना पाहिला होता. त्या सामन्यामध्ये 23 धावा चेस झाल्या होत्या. आता मात्र 22 धावांची गरज आहे आणि बघू त्या धावा चेस होतात का. 6 चेंडू 22 धावांची गरज. पहिला आणि दुसरा चेंडू मात्र दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. गोलंदाज शिवा. ऑन साइडचा फटका आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षण 1 धाव कंप्लीट. एकच धाव. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती संदीप याला. येणारे 5 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज. ऑन साइडचा फटका 1 बाउन्स एका टप्प्याने मात्र चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर चौकार. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. बघा सकाळच्या सत्रामधून पहिला सामना मित्र आपण पाहिला होता. गंगामाता गोंदवली विपक्ष गुरुदत्त मानकोली. 23 धावा त्या पहिल्या सामन्यामधून चेस झाल्या होत्या. 6 चेंडू 23 धावांची गरज असताना सुनील माळी यांचा खेळ आपण पाहिला. काल लाजवाब फलंदाजी केली होती आणि गंगामाता गोंदवली संघाला शिकस्त दिली होती. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. आता उर्वरित 4 चेंडू मध्ये अजूनही 17 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. हा चेंडू देखील दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आहे. 4 चेंडू 17 धावांची गरज. अतिशय चांगला फटका. या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. प्रमोद याला चेंडू बीट करतोय. चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार संदीप याच्या बॅट मधून. आता समीकरण बदलते. येणारे चेंडू 3 आणि विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज. छक्का लागला ना काही होऊ शकते. आता छक्कापच याला तर तुझी कळली छक्का बजेल 3-13 3-13 काय जबरदस्त समीकरण बघा. 3-13 बघूया कोणाचे 3-13 वाजतात. मॅच जिंकली कोणी बी अंतर नाही आहे. मैच कोई भी जीते अंदर नहीं आएगा. ऑन साइडचा फटका अरुण कार्पेट चेंडू येतोय. 1 धाव घेण्याची संधी. फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. 1 धाव मात्र कंप्लीट. येणार 2 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज.
शेवटचे 2 चेंडू शेष आहेत विजयासाठी. आता 12 धावांची गरज आहे. मिशन थोडंसं इम्पॉसिबल जाईल कारिवली संघासाठी. नेक्स्ट न्यू बॅट्समन राजू आहे ना, राजन नाही, मनोहर कोण आहे? नाही 12 बी उतारला की. आणि या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं ऑन द करण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफस्टंपच्या अतिशय बाहेरचा पंच वाईटचा इशारा करतात. एक दवेचा निर्वाला येणारे 2 चेंडू विजयासाठी. 11 धावांची गरज. फलंदाज मनोहर आहे आणि मनोहर याच्याकडे देखील चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. नेहमीच एक आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहतो. आणि बघूया 2 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. या 11 धावा त्याच्या बॅटमधून येतात की काय. गोलंदाज सज्ज प्रवीण. या ठिकाणी मात्र निश्चितच स्विंग अँड मिस परिपूर्ण बीट होताना आपण पाहिलं मनोहर याला. आता मागतं फक्त एक औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये. जबल या सामन्यामधून विजय संपादित करून अंतिम फेरी गाठण्याच्या तयारीमध्ये आहे शेळू माता वल हा संघ. आता जय बजरंग कारवीर संघाचे समर्थक देखील बसलेले उठून परतीच्या मार्गाला आहेत. ऑन सेटचा फटका 1 बॉल सेकंड टप्प्याने मात्र चेंडू बीट करतो. शतरका चेंडू जातो सी मार्शे बाहेर चौकार. बघा 7 धावांनी फक्त या ठिकाणी पराभूत झाला जय बजरंग कारविली संघ. हार्ड लक जय बजरंग कारविली अँड गुड लक शेळू मातावळ. बीजाचा शिल्पकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तब्बल 34 धावा. तोच ठरतोय स्पर्धेचा फिनिशर बालकृष्ण बेके. संजू पाटील आपण देखील स्टेजवर यायचं आहे ज्याच्या बॅटमधून आपण सलग 3 चौकार पाहिले. विजय पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा रोख पारितोषिक तुम्हाला जाहीर आहे. विजय पाटील यांच्याकडनं तुम्हाला 500 रुपयाचा रोख पारितोषिक आहे, ते देखील आपण घेऊन जायचंय. सामन्यावरचा पुरस्कार मानकरी बालकृष्ण बीके. वेलकम बंटीजी आपण देखील स्टेजवर यायचं आहे. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुमच्या माध्यमातून दिले जाणार आहे. बंटीजी दापडेगावचे एक प्रतिष्ठित नागरिक, युवा उद्योजक, आमचे परम मित्र देखील आहेत. बंटीजी वेलकम. बंटीजी यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते जी आकर्षक ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. मानकरी शेलू माताबाळ संघाचा बालकृष्ण बीके ज्याच्या बॅटमधून मित्र आपण पाहिलं तब्बल 34 धावा. त्यानंतर संजू आपण देखील यायचं सलग 3 चेंडू मधून 3 चौकारांची विजय पाटील यांच्याकडे 500 रुपयाचा रोख पारितोषिक तुम्हाला आहे. सेठ बोला बोल